वैष्णवीचा नवरा शशांक हगवणेचा मामा IPS अधिकारी जालिंदर सुपेकर यांच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे। सुपेकरांवरील आरोपांची मालिका काही केल्यास संपताना दिसत नाही। आता शेतकरी नेते राजू शेट्टी यांनी सुपेकरांवर कैद्यांच्या मिठाईमध्ये पैसे खाल्ल्याचा आरोप केलाय, तर सुपेकरांची ED आणि CBI मार्फत चौकशी करण्याची मागणी खासदार सुप्रिया सुळेंनी केली आहे। हगवणेच्या मामाचा गोड घोटाळा। IPS सुपेकरांनी खाल्ले कैद्यांच्या मिठाईत पैसे। शेतकरी नेते राजू शेट्टींच्या आरोपाने खळबळ। वैष्णवी हुंडाबळी प्रकरणात हगवणे कुटुंबियांना मदत केल्याचा आरोप झालेले तत्कालीन IG IPS अधिकारी जालिंदर सुपेकरांवरील आरोपांची मालिका सुरूच आहे। शेतकरी नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी जालिंदर सुपेकर आणि अमिताभ गुप्ता यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले। दिवाळी फराळ म्हणून सुपेकरांनी 1200 रुपये किलो दराने काजू कतली खरेदी केली, मात्र नामांकित दुकानांचं दरपत्रक दाखवून मिठाईंची खरेदी मात्र लोकल मार्केटमधून केल्याचा आरोप राजू शेट्टींनी केलाय। मिठाई खरेदीसाठी कोणतीही निविदा प्रक्रिया राबवण्यात आली नाही आणि यात हद्द म्हणजे कोणत्याच प्रकारची काजू कतली किंवा मिठाई कैद्यांपर्यंत पोहोचली नसल्याचाही आरोप राजू शेट्टींनी केलाय। काजू कतली 1200 रुपये प्रति किलो दराने घेण्यात आली, रवा पेढा 600 रुपये, अनारसे 600 रुपये प्रति किलो, म्हैसूर पाक 590 रुपये किलो, चकली 570 रुपये किलो, डिंक लाडू 570 रुपये किलो, रवा लाडू 570 रुपये किलो आणि करंजी 500 रुपये किलो या दरानं विकत घेण्यात आली। मात्र यापेक्षा 50 ते 60% कमी दरात याची खरेदी करण्यात आली। आणि जालिंदर सुपेकर या जोडगोळीनं पोलीस दलामध्ये अक्षरशः भ्रष्टाचार करून धुमाकूळ घातलेला आहे। वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक ठिकाणी हे दोघं जोडीनं असतात। अमिताभ गुप्ता पुण्याचे पोलीस कमिशनर असताना ACP म्हणून DCP म्हणून या ठिकाणी जालिंदर सुपेकर त्यांच्या पाठोपाठ होतेच। अमिताभ गुप्तांची बदली कारागृह विभागाकडे झाली, पाठोपाठ जालिंदर सुपेकर आहेतच। आणि या दोघांनी मिळून महाराष्ट्रातल्या कारागृहांना लागणाऱ्या ज्या काही वेगवेगळ्या वस्तू मार्केटमधनं खरेदी केल्या जातात त्या खरेदीमध्ये मोठा घोटाळा केलाय। या घोटाळ्याची व्याप्ती ही 500 कोटीपेक्षा जास्तीची आहे। जालिंदर सुपेकर हे पैसे खात असल्याचे अनेक आरोप त्यांच्यावर होत आहेत। या प्रकरणी खासदार सुप्रिया सुळे यांनी नाराजी व्यक्त करत त्यांची ED किंवा CBI मार्फत चौकशी करण्याची मागणी केली आहे। याची इन्क्वायरी झाली पाहिजे, याच्यासाठी नुसती SIT नाही, CBI ED लावा त्याच्यामध्ये। नाही, केंद्र सरकारची इन्क्वायरी लावली पाहिजे, मी मागणी करणार आहे अमित शहाजींना। आणि याची मला असं वाटतं त्यांना एका लॉंग लीव्हवर पाठवायला पाहिजे, इन्क्वायरी पारदर्शक व्हावी म्हणून। त्याच्यामुळे त्यांना म्हणजे खरं तर त्यांना म्हणजे जबाबदारीवरून मुक्तच केलं पाहिजे माझं मत आहे। पण जर काही प्रोसेस, शेवटी देश प्रोसेसनी चालतो, संविधानाने चालतो, आपल्या मनमर्जीने चालत नाही आणि प्रोसेस रूल्स आर मेड टू बी फॉलोड। त्याच्यामुळे त्यांना लॉंग लीव्हवर पाठवून एक सविस्तर इन्क्वायरी तातडीने झाली पाहिजे। हगवणे कुटुंबानंतर आता जालिंदर सुपेकर देखील चांगलेच अडचणीत सापडले आहेत। मग ते हगवणे कुटुंबाला शस्त्र परवाना देण्याचे आरोप असो किंवा आता त्यांच्यावर झालेल्या घोटाळ्यांचे आरोप, या सर्व आरोपानंतर जालिंदर सुपेकरांचा पाय आणखीन खोलात जाण्याची शक्यता आहे। प्रताप नाईक, झी 24 तास, कोल्हापूर।